वेल मग माझी पण एक अट असेल. कोणती अट? लग्नानंतर तू सारखं सारखं माहेरी राहायला जायचं नाही. ही अट तुला मान्य असेल तर मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. बोल, मान्य आहे? अगं बोल. ग्रेट. बाबा प्लीज. पुष्कर दीक्षित. येस, आर्किटेक्ट आहे आणि हे अजून 2 आर्किटेक्टचे व्हिजिटिंग कार्ड्स. बाबा तुम्ही माझ्यासाठी जे केबिन प्लॅन करताय त्याचं इंटिरियरचं काम आपण या तिघांपैकी एकाला देऊया. आय मीन इफ यू डोंट माइंड. नो आय डोंट. ओके, मग तुम्हाला वेळ असेल तेव्हा मी यांना बोलवून घेतो प्रेझेंटेशनसाठी. अनुष, केबिन तुझं आहे, पण नाव तुला शॉर्टलिस्ट करायचे. बाबा इट्स युअर प्रिव्हिलेज. अनुज, उद्या हा सगळा बिझनेस तुला सांभाळायचा आहे, तेव्हा आत्तापासून मी तुला निर्णय घेण्याचा फ्रीडम देतोय. बाबा थँक्यू, पण मी आत्ता जस्ट जॉईन केलं. अरे ठीक आहे ना, काय हरकत आहे. आणि काही चुकलं असतं मी आहे ना. हाय चॅम्प, कसं वाटतं नवीन काम? एकदम मस्त. बरं चला मी निघतो. ओय इधर, वहिनीनी तुझ्या आवडीची भाजी पाठवली आहे डब्यामध्ये आणि हरिकाका जेवण घेऊन येत आहेत ना. पण मी आईला सांगितलं होतं डबा पाठवू नकोस म्हणून, मी बाहेर जेवेन. नाही छान. कसं असतं ना, पुरुषाचा जन्म हा स्त्रियांचा ऐकून घेण्यासाठी झालेला आहे. म्हणजे लग्नाआधी आईचं आणि लग्नानंतर बायकोच. लग्न? हो. एवढ्या लवकर? मग नो वे. रूपा फोन का नाही उचलत आहे? Please have a seat. Relax, Miss Deshmukh. पाणी घ्या. सॉरी. मिस रुपाली देशमुख, M.Com केलंय, राईट? हो, M.Com केलं. बरोबर बरोबर. बरं, याआधी कामाचा काही एक्सपिरियन्स? नाही. पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून 2 वर्ष झाले, करेक्ट? हो. या 2 वर्षामध्ये काय केलंय? तुमचा अकॅडमिकल प्रोग्रेस तर चांगला आहे, मग अजूनपर्यंत जॉब का नाही? ओके, शो मी युअर फाईल. काय मिस देशमुख, लग्नाच्या तयारीची फाईल? सॉरी सर, मी बरोबर फाईल आणली होती. हे पहा मिस देशमुख, आम्हाला कंपनीसाठी रेस्पॉन्सिबल एम्प्लॉईज हवेत. यू मे लिव्ह नाउ. अरे काय आहे? घर आहे की कचरा कुंडी? उगाच काहीतरी बोलू नको सर. अरे घर म्हटलं की थोडा पसारा होतोच ना. आणि हे काय? तू आईसारखं पिकोफॉल वगैरे? नाही, अरे आईनेच घेतली आहे माझ्यासाठी. आणि ही पण 2 घेतल्यात. कशाबद्दल?
तुझा वाढदिवस आहे? नाही अरे कुसुमचं लग्न लग्न ठरण्याआधी? तसं ठरलंच आहे ना आता. आणि मी काय म्हणत होते शशांक, आपण घरी थोडी मदत केली पाहिजे रे. अगं 20,000 रुपये दिलेत आपण त्यांना. 20,000मध्ये काय होणार आहे? घरची परिस्थिती तुलाही माहिती आहे ना. आपल्या दारातही काही पैशांचं झाड लावलेलं नाहीये. शशांक, इतके दिवस मी तुला काही बोलले नाही, पण एवढं सेल्फिश वागणं बरं नाही. हे बरं आहे, तुम्हा सगळ्यांना फक्त मीच एकटा विलन दिसतो आणि ज्यांची जबाबदारी असतात ते काय करतात? जरा बाहेर जाऊन बघ. बाबा आहेत ते तुझे, उगाच काहीतरी बोलू नकोस. म्हणजे तुम्हाला फक्त माझंच वागणं दिसतं. अय्यो ये रम्या आली, माझी गेम झाली. क्या स्वामी यार, एक पन्ना चाहिए था मेरे को. अशोक सुर्वे कुठे राहतात? सर तुमच्यासाठी एक गिफ्ट आलंय. गिफ्ट? वा. सर एक सही करा या. दे पेन दे. पेनची गरज नाही सर त्याला. तुमच्या बोटाने नाव लिहा. तुम्हाला एक OTP येईल, तो सांगा. ओके. 257931. आता तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आल्याचा मेसेज येईल. झाले जमा. कॉंग्रॅच्युलेशन सर. सुपरसॉनिक सोल्युशनच्या डायमंड डबल स्कीम मध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट केलेत, त्याबद्दल धन्यवाद. माझा मुलगा अमेरिकेत असतो ना अशू, त्यांनी पाठवलाय. या गोट्या उगा त्यापा नको लाव. तुमचं सुपरसॉनिक काका बडबड तुम्ही ऐकलं? नाही, काय माहितीये का, काही दिवसांपूर्वी मी पेपरमध्ये एक जाहिरात बघितली होती. सुपरसॉनिक कंपनीमध्ये 45 दिवसात पैसे डबल होतात म्हणून. क्या बात कर रहा है, पैसा डबल? हो, म्हणून मी गुंतवले थोडे. अरे काय सांगतोयस काय? म्हणजे मगाशी तुला आलेला तो मेसेज? हो, पैसे बँकेत जमा झाल्याचा मेसेज होता. हे मस्तच आहे. हे पैसे गुंतवायला काय काय पेपर लागतात हो? हे गोट्या, मला सांग, या स्कीम मध्ये कमीत कमी किती पैसे गुंतवावे लागतात रे? काय माहिती सुभ्या. अहो देशमुख, जरा घरी या. आलो आलो. गोट्या, आपण शतपावली करताना त्या स्कीम बद्दल बोलूयात. काय ग? ती फ्रीज वाल्याची रिसिट कुठे माहितीये का? कधीची शोधते, मिळतच नाहीये. अगं कपाटात ठेवली आहे, थांब देतो तुला. सुपरसॉनिक कंपनीमध्ये 45 दिवसात पैसे डबल होतात म्हणून. मिळाली का हो? हो. म्हणजे मगाशी तुला आलेला तो मेसेज? हो, पैसे बँकेत जमा झाल्याचा मेसेज होता. बाबा, बाबा काय झालं? बरं वाटत नाहीये? नाही ग, बरा आहे मी. नक्की ना? आलीस तू? भेटलीस केतनरावांना? हो, भेटले आणि बोलणंही झालं. काय म्हणाले? काही नाही, मी त्यांना माझी अट अगदी स्पष्ट शब्दात सांगितली. मग काय म्हणाले? ते म्हणाले लग्नानंतर मी तुम्हाला पगार दिला तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. अहो बाप्पा पावला. सोन्यासारखी माणसं मिळालीत तुला. माझ्या मनावरचं ओझं कमी झालं. कुसुम, आता केतनरावांना जावई बापू म्हणायला तुझी काही हरकत नाही ना?
जगात चांगली माणसं सुद्धा आहेत. हो कुसुम, त्यांनी तुझी अट मान्य केली हा त्यांचा मोठेपणा आहे. आता तू आमचा आई, तुमची काळजी घेण्याचा हक्क आहे माझा. आणि तुम्ही जर आनंदात राहिलात तरच मी आनंदी राहू शकते ना. वासंती, खरंच गेल्या जन्मी आपण खूप पुण्य केलं म्हणून या जन्मी कुसुम सारखी मुलगी आहे देवानं आपल्याला दिली. खरंय. ये बस. बोललीस केतनरावांची? काय अगं असं काय करतेस? आज सकाळी बोलणं झालं ना, विसरलीस? विसरू दे ग, तिचेच दिवस आहेत. मी उद्या भोवडांना फोन करेन. सॉरी आई, डोक्यातून निघूनच गेलो. अगं चांगलं लक्षण आहे. तू सध्या डोक्यामध्ये फक्त जावई बापूंचे विचार ठेव, बाकीचं सगळं आम्ही बघून घेऊ. काय ग? हो. तुझं लग्न मी आता असं दणक्यात करून देतो बघ, अख्ख्या चाळीत कोणाचं असं लग्न झालं नसेल. अहो देशमुख, लॉटरीचं तिकीट घेतलं की काय? चल ग आत. साखर देते, तुझ्या हाताने देवा पुढे ठेव. ₹20,000 आपल्या कुसुमच्या लग्नासाठी लागतील म्हणून काढून आणले. हे पैसे मी सुपरसॉनिक स्कीम मध्ये गुंतवले तर पैसे डबल होतील आणि तेवढाच भार कमी होईल. बाबा, कसला विचार करताय? अगं हे तुझ्या लग्नाची बोलणी करायला जायचंय ना, तर कुठला शर्ट घालावा त्याचा विचार करत होतो, ते बघत होतो. कुसुमताई, हे घे. थँक्यू ताई. असाच मन लावून अभ्यास कर. थँक्स काय. चल चल, मी येते. हा, बाय. तुम्ही इथे? सरप्राईज. मला काय सरप्राईज. कुसुम, बरी आहेस ना? मी म्हटलं होतं ना, मला सरप्राईजेस द्यायला खूप आवडतं. या ना, घरी या ना. नाही आता नको, ऑफिसला जायला लेट होईल. चल, वाटेत तुला बँकेत सोडतो. नाही नको, मी जा. अरे केतनराव, तुम्ही इथे? नाही म्हटलं, तुमची परमिशन असेल तर कुसुमला बँकेत सोडलं तर. त्याआधी तुम्हाला माझ्या बरोबर 1 कप चहा घ्यावा लागेल. कबूल आहे. बरं, चला चला चला. बरं, एक आनंदाची बातमी द्यायची होती. माझ्या बहिणीचं, कीर्तीचंही लग्न ठरतंय. अरे वा, अभिनंदन. केतनराव, हा, चहा घ्या. थँक्यू. हा घ्या. बाबा म्हणत होते की दोन्ही लग्न एकाच मांडवात करूयात. वा, खूप चांगली कल्पना आहे. कुसुमचा पायगुण खूप चांगला आहे. आई असं म्हणत होती. माने काकांनी तुमचं स्थळ सुचवल्यापासून आमच्या घरी खूप चांगल्या गोष्टी घडतात. आम्ही आज उद्याकडे तुमच्या वडिलांना फोन करणारच होतो. हा, म्हणजे पुढच्या गोष्टी ठरवण्यासाठी. अहो, मग रविवारी सकाळी घरी या की. कीर्तीही घरी असेल, तुमची ओळखही होईल. चालेल. हे तुमच्या वडिलांना रीतसर फोन करतील. बरं, मला ऑफिसला जायला आधीच उशीर झालाय. येतो मी आता. अय्या. या मग रविवारी. हा, निघूया. येते. रूपा, हे आत नेऊन ठेव.
अहो तुम्ही मगाशी केतनरावांना काय कबूल करून बसलात? काय बोललो मी? अहो ते दोन्ही लग्न एकाच मांडवात करायची म्हणतायत, म्हणजे त्याचाही भार आपल्यावर. तू अजिबात काळजी करू नकोस ग. ईश्वराच्या कृपेने सगळं काही ठीक होईल. कुसुम, या महिन्यात ज्यावेळी नेहा जेपीनच्या कंपनीची सॅलरी डिपॉझिट करत असेल त्यावेळी तू तिच्याबरोबर थांब. चालेल सर. कसं आहे ना, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली, पण जेपीनी ती खूप पेशंटली हँडल केली. तेव्हा तू एक अपॉलॉजी लेटर तयार कर आणि एक चॉकलेटचा बॉक्स असं दोन्ही घेऊन त्यांना भेट. ओके सर, मी लगेच लेटर ड्राफ्ट करते आणि तुम्हाला पण ईमेल करते. हो हो. कसं आहे ना, जेपीनचा मुलगा अनुज हा आता नुकताच अमेरिकेवरून आलाय. त्यात आपली ही कोऑपरेटिव्ह बँक उद्या जर त्यानं मनात आणलं आणि सगळी अकाउंट्स जर प्रायव्हेट बँकेत शिफ्ट केली तर आपला खूप मोठा लॉस आहे. आय कॅन अंडरस्टँड सर. सर, अनुज जेपी सरांचा मुलगा? हो का? म्हणजे तुला काय वाटलं? मला वाटलं होतं कंपनीचे सीईओ वगैरे असतील. एनिवे सर, थँक्यू सर. एक्सक्यूज मी, अनुज सरांचं कॅबिन? कॅबिन मिस, कंपनीने अनुजची पोस्ट कन्फर्म केली नाही अजून. ओ, मी तर असं ऐकलंय कंपनीच्या ओनरला तुमचं काम खूप आवडलंय आणि ते लवकरच बिझनेसचा कंट्रोल तुम्हाला देणार आहेत. तुम्ही केबिनचं काय घेऊन बसलाय? गुड कॅच मिस कुसुम. ऍक्च्युली माझ्या केबिनच्या इंटिरियरचं काम चालू आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. चॉकलेट्स जनरली बॉईज मुलींना चॉकलेट गिफ्ट करतात, किंवा एखादी मुलगी जर त्या मुलाच्या प्रेमात असेल तर ती त्याला चॉकलेट गिफ्ट करते. डोंट बी सिरियस, आय एम जस्ट किडिंग. हे बँकेकडून आय एम इम्प्रेस्ड. पण हे तुम्ही माझ्या बाबांना द्या प्लीज. कम प्लीज. काय शोधताय? हो, दचकलात काय एवढे? असं एकदम कानात ओरडल्यावर दुसरं काय होणार? बस कळलं मला. पण काय शोधताय ते सापडलं का? हा, काय बरं, हे रुमाल. कपाट बंद करा. हो. कुठे निघालात? हटकू नकोस ग. अहो पण गोट्या बरोबर बाहेर चाललोय. अहो त्याच्याच कामासाठी चाललोय. प्लीज. तुमच्या बँकेचं प्रोफेशनलिझम आवडलं मला. थँक्यू सर. माझे काही फ्रेंड्स नवीन बिझनेस सुरू करणार आहेत, मी त्यांना तुमच्या बँकेचा रेफरन्स नक्की देईन. थँक्यू व्हेरी मच. चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी नेहमीच अप्रिशिएट करतो. थँक्यू सर. सर, एक्सक्यूज मी. ओ, यू गाईज नो इच अदर. ऍक्च्युली सर, आम्ही दोघं लग्न करतोय. ओ, दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. थँक्स. बाय द वे कुसुम, तुम्ही सरनोबत इंडस्ट्रीजच्या रिलेशनशिप मॅनेजर नाही तर डॉटर इन लॉ होणार आहात. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. थँक्यू.